सुनबाई, सुनबाई, हवं ऐका. आम्ही ठरवलंय म्हणजे ठरवलंय, आम्ही जाणार. हवं पण तर यायला असं मनाचा कारभार करताय. ऐका माझं. काय ऐकायचे धारात त्या बताशीबाई तिकडे कैदेत पडल्यात आणि आम्ही इथे अश्रू ढाळत बसायचं. युवराजनी अक्कासाहेबाचे यजमान जाधवराव गडावर आलेत. काय जाधवराव आले? चिडलेत? नाही, पर सदैवर आहेत. आबासाहेबांना भेटले? नाही, त्यांचीच वाट बघतायत. आबासाहेब सदरेवर नाहीत? नाही. मग आबासाहेब गेले कुठे? माहित नाही. सदैवचे समदेजण हवालदिल झालेत. ठीक आहे, आम्ही कुलमुखत्यार म्हणून त्यांना सामोरं जाऊ. त्यांना सांगू बताशीबाई युवराजांच्या हिफाजतीसाठी गेल्या होत्या, परंतु आता त्यांना स्वराज्यात आणण्याची जबाबदारी आम्ही घेतलीये. ऐका माझं, तुम्ही नका जाऊ सामोरं. उगे बिथरले असतील म्हणजे काय होईल? काय होईल ते आता मी तरी काय सांगू. पण मी आधी जाऊन बघतो, बोलतो आणि मग तुम्हाला निरोप देतो. अंदाज घ्यायची काही गरज नाही. चल. अहो ऐका सुनबाई, हे बघा, जे घडू नये ते घडलंय खरं. हो, वैऱ्यावर सुद्धा येऊ नये असा प्रसंग तुमच्यावर आलाय. तर हो, अहो आपल्यालाच एवढं वाईट वाटतंय तर त्यांना किती वाईट वाटत असेल. अहो जाधवराव, महाराज येतील, भेटतील, पण त्या अगोदर त्यांच्या वतीनं मी माफी मागतो, कारण मी स्वराज्याचा सुरनीच आहे म्हणून. महाराज कुठे आहेत? महाराजांना निरोप पाठवलाय, पण त्यांची मनस्थिती ठीक नाहीये. त्यांचीच भेट घ्यायची तातडीनं. नको, उगाच शब्दाला शब्द वाढेल. दादासाहेब, बरं झालं तुम्ही आलात. महाराज येतीलच, पण त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला सांगतो. बताशीबाईंना स्वराज्यात घेऊन येण्याची जबाबदारी आम्ही घेतलीये. युवराजनी माफी असावी. आम्हाला कोणाचंही मत नकोय आणि समजुतीच्या 4 गोष्टीही कोणी सांगायला नकोय. आम्ही निघालोय. आम्ही बताशीबाईंना स्वराज्यात सुखरूप घेऊन येणारच. युवराजनी आपण कशाला तसदी घेताय? आम्ही फौजबंद होऊनच आलोय. काय? हा, आम्ही जातो आणि आमच्या बायकोला सोडवून आणतो. अहो, ते का आता सोपं राहिलंय का? अवघड काय ते सांगा. अहो, खबर अशी आली आहे की त्यांना आता अहमदनगरच्या किल्ल्याकडे घेऊन गेलेत आणि तिथे कैदेत ठेवणार आहेत म्हणे. ही खबर कोणी दिली? उडत उडत समजलेली खबर, व्यापाऱ्यांच्या डाक्यातून समजलेली. व्यापाऱ्यांना म्हणावं व्यापार करा, नसत्या उठाठेवी करू नका. एवढंच नाही युवराजनी, जर अहमदनगरच्या किल्ल्यावर उपद्रव झाला रायगडाचा तर औरंगाबादला घेऊन जाणार आहेत राणू अक्कांना. अहो, कुठं बी जाऊ द्यात. अगदी पाताळात जरी दडवून ठेवलं ना, तिथून बी हुडकून आणू आमच्या बायकोला आम्ही. आणि त्यो अहमदनगरचा किल्ला मातीच्या ठिगाऱ्यावानी खणून टाकू आमच्या बायकोसाठी. युवराजनी, आपण तसदी घेऊ नये. खूप धाडसाचं काम आहे जाधवराव. अहो पंत, जाधव कुळाच्या शेता बांधावर ना पहिलं धाडसाला कोंब फुटतंय आणि मग पिकं उगवतात. लक्षात ठेवा, जाधवांच्या लेकी सुनावी तशाच 4 जणांचं नरड फोडत्यात आणि वेळ प्रसंगी अंगठीतलं झर ओठाड करत्यात. युवराजनी, आम्ही महाराजांचा आशीर्वाद घेऊन निघतो.
लेक आमची आहे, तिची जबाबदारी देखील आमचीच. महाराज युद्ध वेशात आम्ही गड उतार होतो आहोत. फौज सज्ज ठेवा. परंतु महाराज, स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांना देखील आम्ही कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही. मग आपल्याच स्वराज्यासाठी एवढा मोठा धोका पत्करणाऱ्या आमच्या लेकीला आम्ही वाऱ्यावर सोडू? नाही, ते शक्य नाही. महाराज माफी असावी, परंतु आजपर्यंत आपण कधी नियोजनाशिवाय बाहेर पडला नाही. त्यामुळे दिलेर खानाचे अनेक हेतू साध्य होतील. महाराज आपण जाऊ नये, आम्हाला आज्ञा द्यावी. महाराज आम्ही फौज घेऊन आलोय. सोबत हेरखातं दिलं तर आम्ही सीताबीनं राणूबाईंना सोडून आणू. आबासाहेब, बत्ताशीबाईंना सोडवायला आम्ही निघालोय. तुम्हा सगळ्यांच्या भावना आम्ही समजू शकतो, पण इथे मात्र पराक्रमाची शर्थ करावी लागेल, डावपेच खेळावे लागतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या राणूबाईंची सलामती. आमची लेक तिकडे संकटात असताना आमच्यातला बाप आम्हाला गडावर स्वस्त बसू देणार नाही. आता आम्ही परतू ते आमच्या लेकीला घेऊनच. आबासाहेब, राणू, बत्ताशीबाई, बत्ताशीबाई, अहो अहो काय झालंय? राणू, बत्ताशीबाई काय झालं? बत्ताशीबाई, काय झालं राणूबाई? जावई बापू, राणूबाईंना आत घेऊन जा. महाराज, राजवैद्यांना तातडीनं बोलवून घ्या. जी. महाराज काय झालं? या. अखेर राणूबाई रायगडावर पोहोचल्याच. पण बेशुद्धही पडल्या. अवतार बघितलात का त्यांचा? म्हणजे हो, मेणा गनिमांच्या तावडीत सापडला होता, हे विसरलात? विसरलो नाही, पण तुम्ही तर मेण्याची रवानगी अहमदनगरच्या किल्ल्यात केली होती. मेण्यात बसलेल्या राणूबाई रायगडावर हजर झाल्या. आश्चर्य आहे. याचाच अर्थ तुमची खबर दिशाभूल करणारी होती. खबर जरी दिशाभूल करणारी असली तरी राणू अक्कांची अवस्था बघितलीत ना? अहो, बेशुद्ध पडल्या त्या. याचा अर्थ आपण काय घ्यायचा? शुद्धीवर आल्यावर सांगतीलच की त्या. आल्या तर, आणि नाहीच आल्या तर? असं का बोलताय पंत? अहो, शत्रूच्या तावडीत सापडल्या होत्या त्या. त्यांना मारलंय, काही त्रास दिलाय, का सूड भावनेनं जहर दिलंय. महाराजांचे शत्रू काय कमी आहेत का? त्यात त्यांच्याच पोटचा गोळा हाती लागलाय म्हटल्यावर. शुभ बोला पंत. म्हणजे आमची काळजी आता तुम्हाला अशुभ वाटते? तुमची काळजी लक्षात येते खरी, पण पंत,
तुमच्या मनात आहे तसं काहीही घडलेलं नसणार. तसंच काही घडलं असतं तर छत्रपतींची लेख आहे, मारत मारत मरणारी आहे ती. 2 दिवसापूर्वी साक्षात्कार झाला. काल मंदिरही बांधलं, आज आरतीही सुरू केलीत. नका एवढी आशावादाची घंटा वाजवू जोर जोरात. मी तर म्हणतो पंत बास झाला आता. तुम्हीही या मंदिरात राहा आरतीला उभे. आम्हाला जमेत धरू नका. हा अनाजी तळ्यात थोडा मळ्यात थोडा राहणारा नाही. आम्ही एकटे तर एकटे चालू, कळलं? अक्का साहेब काय करत असती, कुठं असती? अक्का साहेबांची काही खबर नाही? काहीच खबर नाही अजून? काय बी खबर नाही. इथे आम्ही तुमची बहीण म्हणून नाही, आई म्हणून आलो आहोत. आईप्रमाणे आम्ही कायम तुमच्या सोबत असू. काय हो, काय झालं? नाही, काही नाही. बहुधा कसपट गेलं असेल. बघू. कसं कधी कधी मन सैरभैर होतो आमचं. अहो, नका होऊ देऊ मन सैरभैर, कारण तुमचा निर्णय चुकलेला नाही. तरी अक्कासाहेब आम्ही भूपाळगड मोगलांच्या स्वाधीन केलाच. हो केला, पण त्यामागे तुमच्या मनात त्या हजारो मावळ्यांची काळजी होती. आज आम्ही पुरणपोळीचा बेत करणार आहोत. का? आज काही सणवार आहे? सणवार असं नाही, पण आजचा वार सण म्हणून साजरा करावा असाच आहे. आम्ही समजलो नाही. ज्या दिवशी तुम्ही पराक्रम कराल तो प्रत्येक दिवस आमच्यासाठी सण. अक्कासाहेब, आई जगदंबेचा आशीर्वाद आणि आऊसाहेबांची पुण्य ही तुमच्या पाठीशी. शिवाय बाबासाहेबांचा आणि आमचा धाक आहे. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही, बघूच शकणार नाही. काहीही होणार नाही अक्कासाहेब तुम्हाला. आमचं मन सांगतंय तुम्हाला काही होणार नाही अक्कासाहेब, काही होणार नाही. शकदम. काय झालं वैद्यबुवा? वैद्यबुवा, आमच्या बत्ताशी बहिणा काय झालं सांगा ना. काहीच निदान होत नाही, त्यामुळे नेमकं कारण सांगता येत नाही. अहो पण इथवर आल्या मग आताच कशाने शुद्ध हरपली? हाताच्या नाडीचे ठोके पण लागत नाही. थोडं धीराने घ्या. आम्ही चाटण देतो, आदनमधनं द्या त्यांना. चाटण्यामुळे शुद्धीवर येते. शुद्धीवर आलं की आम्हाला निरोप द्या. पण काळजी करण्यासारखं काही नाही ना? आता हा खुलासा अक्कासाहेब शुद्धीवर आल्यानंतरच होईल. ठीक आहे, चाटण द्या लगेच. येतो.
महाराज आम्हाला बोलवलं तुम्ही? जावई बापू आल्या शुद्धीवर? नाही. येतील. तुम्ही नका काळजी करू. आई भवानी आपल्या पाठीशी आहे. महाराज एवढा जीवाला घोर लावून घेऊ नका तुम्ही. कसा जीवाला घोर लावून घेऊ नको. राणूबाई दरवाजातून आत येताच काहीही न सांगता बेशुद्ध पडले. महाराज तुम्ही नका काळजी करू. पण तरीही जावई बापू आम्हाला क्षमा करा. कशाबद्दल महाराज? तुमच्या सहनशक्तीची कसोटीच सुरू आहे. एक संकट संपताय ना संपताय दुसरं येऊन उभं. खरंच तुमच्या मनाचा विचार केला तर महाराज राणूबाईंनी जे केलं ती स्वराज्याची गरज होती. आज मोगलांच्या गोठात जाऊन त्या आल्या. परिस्थिती बदलली आहे महाराज. एक मराठमोळी स्त्री एवढं मोठं धाडस करते हीच खूप मोठी गोष्ट आहे. पूर्वी सुरमा घातलेले 2 हशम गावात आले तर आपल्या आयाबाया गर्भगळीत व्हायच्या. पण परिस्थिती बदलली आहे महाराज. आऊसाहेब म्हणायच्या की हातात तलवार घ्या, कणखर बना, वीज बना. राणूबाईंनी काय वेगळं केलंय महाराज? खरंय जावई बापू. आमची राणू आज सगळ्या लेकी बाळींसाठी एक खूप मोठं उदाहरण बनली. पण राणूची प्रकृती, तिच्या प्रकृतीची चिंता करू नका. ती होईल बरी. जाधवराव खरंच तुमच्या धैर्याचं आणि बायकोवर असणाऱ्या विश्वासाचं कौतुक करायला हवं. स्वराज्यासाठी आहुती देणं हे खरं भोसल्यांचं प्राक्तन. पण जाधवरावांच्याकडे जातानाही आमची लेक हे प्राक्तन घेऊन जाईल असं वाटलं नव्हतं कधी. आनंद आहे. पण महाराज तुम्ही खरंच काळजी करू नका. छत्रपतींना शोभणारं नाही. जावई बापू बाप कोणीही असो शेवटी लेकीसाठी त्याचं काळीज हे येणारच. थोरल्याबाई साहेब काय झालं असेल हो त्यांना? काही झालं नसेल. विश्वास ठेवा. बघा तुम्ही विचारलं आम्हाला पण सांगितलं यांनीच. खरंच आमचं मन म्हणतंय हो. तुमचं मन राणूबाईंसोबत होतं का? नाही ना? मग कसं बोलताय हे सगळं? आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं मातोश्री. पण तुम्ही गेलायत ना अथनीला? केवढा मोठा पल्ला आहे. त्यात त्यांना कैद झाली. कैद दिलेर खानानं केली. काय प्रसंग आला असेल. थोरल्याबाई साहेब, अहो मन चिंती ते बैरी न चिंती असं म्हणतात. बघितलं ना काय अवतार झाला होता. दारात आल्या आल्या राणूबाई बेशुद्ध पडल्या. प्राणही उरला नव्हता त्यांच्या. तरी सगळ्यांना देखत घडलं. आणि दिलासा कसला देताय? दिलासा नाही पण काही होणार नाही ना त्यांना. काही होणार नाही आणि काही होऊ नये असंच आम्हालाही वाटतंय. पण तरीही काही घडलंच तर त्याला जबाबदार असतील फक्त शंभूराजे हे जाणून असा. थोरल्याबाई साहेब, आपल्या लेकीला शुद्धीवर तर येऊ दे. शुद्धीवर येतील त्या. शुद्धीवर येऊ द्या. मग कोणाला जबाबदार धरायचं असेल त्यांना जबाबदार धरा. जबाबदार शंभूराजेच. घाम आलाय तू जरा पुसा. शंभूराजे घडवायला आणि या सावरायला तरबेज आहे.